हे ऑल वेलकम टू बी बॅम्सहॉलिक. आज आपण उपमान हा टॉपिक बघणार आहोत, ज्यावरून 2 MCQ आणि 1 SAQ विचारलं जातं. तर निरुक्ती बघू. उपमीय ते अनेन इति उपमानम. एखाद्या प्रसिद्ध वस्तूच्या उपमा अर्थात सादृश्याने जे ज्ञान होते त्याला उपमिती म्हणतात. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहिती नाहीये आणि त्याच्याशीच निगडीत किंवा त्याच्यासारखीच दिसणारी, त्याच्यासारखी असलेली जी गोष्ट आहे ती माहिती आहे, सो आपण त्यांना रिलेट करून जे ज्ञान घेतो त्याला उपमान असे म्हटलेले आहे. उपमितीच्या करणाला उपमान म्हटले आहे. उपमिती म्हणजे काय? तो ज्ञान जो कंपेअर करून आपल्याला मिळतो किंवा सादृश्याने मिळतो. कंपेअर करण्यापेक्षा सादृश्याने, म्हणजे त्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, त्यामुळे आपण असं म्हणतो की ह्याच्यासारखी दिसणारी ही जी गोष्ट आहे ते. तर त्या ज्ञानाला उपमिती म्हणतात आणि त्याच्या करणाला उपमान म्हणतात. करण म्हणजे काय? ती जी दुसरी गोष्ट आहे ती. चरकांनी याला औपमेय म्हटलेलं आहे. चार्वाक दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, सांख्य किंवा योग दर्शन, वैशेषिक दर्शन कुठेच उपमानाचा उल्लेख आढळत नाही, त्यामुळे त्यांनी त्याला अप्रत्यक्ष प्रमाण असे ग्राह्य धरलेले आहे. त्यानंतर लक्षण आहे उपमानाचे. प्रसिद्ध वस्तूच्या सादृश्याने अप्रसिद्ध वस्तूची समानता दाखविणे. तुम्हाला जेव्हा उपमानवर प्रश्न येईल, नक्की एक प्रश्न येतो, त्यामध्ये जनरली उपमानाचे टाईप सांगून त्याचा उपयोग आणि महत्व वर्णन करा किंवा लक्षण सांगून व्याख्या सांगा आणि टाईप सांगा, असं काही येईल. म्हणजे तुम्हाला एवढंच सगळं त्यामध्ये लिहायचं आहे. सगळ्यात अगोदर निरुक्ती, त्यानंतर लक्षण, व्याख्या, प्रकार आणि उपयोग व महत्व, हे 5 पॉइंट्स कव्हर झाले पाहिजे. ते तुम्ही तुमच्या शब्दात आणि किती श्लोक ऍड करत आहे त्याच्यावर बेस्ड असते. मटेरियल एवढंच आहे. तर त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं लक्षणमध्ये की एका प्रसिद्ध वस्तूच्या दिसण्यावरून तुम्ही एक अप्रसिद्ध वस्तूची माहिती घेत आहे. जसं दंडक व्याधी. दंडक व्याधी आपल्याला माहिती नाहीये, पण ज्या रोगामध्ये शरीर दंडाप्रमाणे होतो त्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो की अच्छा ती दंडक व्याधी आहे. हे झालं उपमान. त्यानंतर व्याख्या. प्रसिद्ध साधर्म्यात साध्य साधनम उपमान आहे. प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने अप्रसिद्ध वस्तूचे ज्ञान होणे. परत परत त्याच गोष्टी येत आहे. म्हणजे 2 पदार्थ वस्तुतः वेगळे असून अनेक समान धर्म असणे. आपण कधी पण कंपेअर सुद्धा करतो तर 2 गोष्टींमध्ये जेव्हा आपण कंपेअर करतो तरी कंपेअर तेव्हाच करणं शक्य आहे जेव्हा त्यामध्ये सिमिलॅरिटी असेल. म्हणून जेव्हा सिमिलॅरिटी आहे, एका गोष्टीवरून आपण दुसऱ्या अप्रसिद्ध गोष्टीची माहिती घेऊ शकतो. जसं उदाहरण दिलं, गायीवरून वनगायीचे ज्ञान होणे. सादृश्य ज्ञान म्हणजे उपमिती. सारखेपणाचे ज्ञान होणे म्हणजे उपमिती. आणि त्याच्यावरून आपण जे दुसरे वस्तूबद्दलचे ज्ञान घेतो ते उपमान झालं. प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने साध्याच्या साधनाला उपमान असं म्हणतात. गायीवरून वनगायीचे ज्ञान होणे. उपमितीकरणम उपमानम. छोटे छोटे श्लोक आहे, तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे. उपमितीच्या असाधारण कारणाला उपमान असं म्हणतात. उपमितीचे कारण म्हणजे व्यापारवत कारण किंवा उपमान प्रमाण याला म्हणतात. प्रत्यक्ष वनगायीला पाहिल्यावर गायीच्या समानतेबद्दल अतिदेश वाक्य आठवल्यावर पशुला वनगाय म्हणतात असं आठवेल. की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहे आणि तुम्हाला तिथं वनगाय दिसली, सो गायीबद्दल तुम्हाला जे माहिती आहे त्यावरून तुम्ही वनगाय प्रेडिक्ट करू शकाल. त्यानंतर उपमानाचे प्रकार सांगितले. उपमानाचे 3 प्रकार आहे. सादृश्य धर्म विशिष्ट, असाधारण धर्म विशिष्ट आणि वैधर्म्य विशिष्ट. सादृश्य धर्म विशिष्ट म्हणजे काय? सारखेपणा दाखविणारे, म्हणजे 2 गोष्टीमध्ये काहीतरी सारखेपणा आहे आणि त्यावरून तुम्ही सांगत आहे, जसं गायीसारखी वनगाय. असाधारण धर्म विशिष्ट म्हणजे दोन गोष्टींमध्ये सिमिलॅरिटी आहे, बट ते एकमेकांशी कसं वेगळं आहे ते सांगणे. इतरांपेक्षा वेगळेपणा दाखविणारे. नाकावर शिंग असलेला गेंडा. वैधर्म्य विशिष्ट म्हणजे त्यामध्ये अजिबात सिमिलॅरिटी नाही आहे, कम्प्लिटली डिफरंट आहे, युनिक आहे. लांब मान असलेले उंट. त्यानंतर आपण उपमानाचे उपयोग आणि महत्व बघायचं. रोग्याच्या कारण रूपात निदानाच्या दृष्टिकोनातून प्रथम या प्रमाणाची आवश्यकता असते. जेव्हा ट्रीटमेंटसाठी जातो किंवा कुठलं कारण आहे, जेव्हा पेशंट सांगत असतो तर ज्या गोष्टी सांगण्यात येतात ते असं सारखेपणा सांगून केल्या जातात. जे आपण आता बघणार आहोत, जसं इथे दिलंय, पोटात सुया टोचल्याप्रमाणे वाटणे. वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह यूज करतात. सिमिलॅरिटी सांगून ते त्यांच्या पेनला एक्सप्रेस करतात. रोग निश्चिती करण्यासाठी जर दंड आलसक असेल तर शरीर दंडाप्रमाणे होतो का, याप्रमाणे.
रोगाचे ज्ञान करणे, उदाहरण दंडक व्याधी किंवा धनुस्तंभ. यामध्ये सुद्धा व्याधीमध्ये जे शरीरावर लक्षण दिसत आहे ते दंडकाप्रमाणे असतील तर दंडक व्याधी आणि धनु प्रमाणे असतील तर धनुस्तंभ. त्यानंतर दोषांच्या साम्यावस्थेला आरोग्य, विषमावस्थेला रोग आणि समान गुण असलेल्याचा त्याग करायचा. आपण इथे सिमिलॅरिटीज बघत आहोत. तर गुरुगुणात्मक आहारामुळे कफदोषाची वृद्धी होते. तर त्यामध्ये गुरुगुण हे सेम आहे. तर त्यांनी तेच सांगितलंय की दोषांची साम्यावस्था म्हणजे आरोग्य, विषमावस्था म्हणजे रोग. आणि त्या विषमावस्थेला क्रिएट करणारे जे दोष आहेत, दोषांची विकृती, त्याच्याशी त्याला विकृत करणारे किंवा त्याला वृद्ध करणारे जे आहार आहे, आहार विहार, ते आपण टाळावे. रोगी स्वतःच्या पीडा व वेदना अनेक लक्षणे वैद्याला उपमानाच्या आधारे सांगतो. पोटात सुया टोचल्याप्रमाणे वाटणे, पायात मुंग्या, छातीवर दगड ठेवल्याप्रमाणे वाटणे, छातीत जळजळ वाटणे, हे रोगाच्या कारण रूप निदानाच्या दृष्टिकोनातून हे तेच आहे, वेगळ्या शब्दांमध्ये सांगितलंय. डॉक्टर सुद्धा हेच विचारतं की असं होतंय तसं होतंय. शरीरातील अंग प्रत्यंग, मृदू अव्यय वर्णन करताना वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात, जसं शुद्ध रक्तासाठी लाल कमळ, शशासृक हे शब्द. त्यानंतर आयुर्वेदात मूलतः 3 प्रमाणाचेच वर्णन आहे, उपमानाचे वर्णन नाही आहे. वाढलेल्या दोषांचा क्षय व क्षीण दोषांची वृद्धी साधर्म वैधर्म्याच्या ज्ञानानेच होते. म्हणजे शरीरामध्ये कुठला दोष वाढलेला आहे हे आपल्याला तेव्हा लक्षात येईल जेव्हा त्याच्या विपरीत गुणांची आपल्याला इच्छा होईल. जर कफ वाढलेला आहे तर आपल्याला गरम खायची इच्छा होते, हे वैधर्म्यामुळे. अशा प्रकारे आपण उपमान कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला कुठं काही अडचण असेल तर प्लीज लेट मी नो. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू.